नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 एप्रिल 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारताचे 52व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, भूषण रामकृष्ण गवई यांना या ठिकाणी 52व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश म्हणून यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? टिंबटिंब या ठिकाणामध्ये दहशतवाद विरोधी कारवायांसाठी सीआरपीएफ 11वी कोब्रा बटालियन उभारण्यात येणार आहे सीआरपीएफच्या माध्यमातून. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, स्वाभाविक आहे. जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत दहशतवाद विरोधी कारवाया रोखण्यासाठी सीआरपीएफ 11व्या कोब्रा बटालियनची या ठिकाणी स्थापना करण्यात येणार आहे यांच्याद्वारे. ठीक आहे, या ठिकाणी ही जी काही घोषणा आहे ती कोणी केली आहे? तर सीआरपीएफच्या महासंचालकांनी. त्यांचं नाव काय आहे? तर ज्ञानेंद्र प्रताप सिंह असं त्यांचं नाव आहे. सीआरपीएफचं फुल फॉर्म काय? सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. ठीक आहे, एक दुसरा 2-3 पॉईंट लिहून घ्या. सीआरपीएफच्या 86व्या क्रमांकाच्या वर्धापन दिवसानिमित्त ही घोषणा करण्यात आली. सीआरपीएफ दिवस आपण दरवर्षी 19 मार्चला साजरा करतो. 2011 पर्यंत 10 कोब्रा बटालियन उभारण्यात आलेले आहेत. जम्मू काश्मीर युनिट ही 11वी कोब्रा बटालियन असणार आहे. 2008-9 मध्ये कोब्राची स्थापना करण्यात आलेली होती. आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या, कोब्रा युनिटला जम्मू आणि काश्मीरच्या जंगली भागामध्ये कारवाई करण्याचे काम सोपवले जाणार आहे. या सगळ्या गोष्टी कशा संदर्भात आहेत? सीआरपीएफ आणि 11व्या कोब्रा बटालियन सोबत. ठीक आहे, कुठे उभारण्यात येणार आहेत? जम्मू आणि काश्मीरमध्ये. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. भारतीय नागरी सेवा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. आजच्याच दिवशी म्हणजेच दरवर्षी 21 एप्रिलला आपण या ठिकाणी भारतीय नागरी सेवा दिवस म्हणून आपण साजरा करतो. दुसराच प्रश्न या ठिकाणी महत्त्वाच्या दिवसाबद्दल आहे. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. ठीक आहे, पुढचा प्रश्न. इंडिया स्किल्स रिपोर्ट 2025 मध्ये गणितीय कौशल्य आणि संगणक प्रवीणता या क्षेत्रामध्ये टिंबटिंब राज्य देशामध्ये अव्वल स्थानावरती आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तर प्रदेश हे राज्य या ठिकाणी इंडिया स्किल्स रिपोर्ट 2025 या रिपोर्टच्या अंतर्गत गणितीय कौशल्य आणि संगणक प्रवीणता या सेक्टरमध्ये या क्षेत्रामध्ये या ठिकाणी उत्तर प्रदेश राज्य देशामध्ये अव्वल स्थानावरती आहे. याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. जसं की गणितीय कौशल्य आणि संगणक प्रवीणता या क्षेत्रामध्ये 1 नंबरला राज्य आहे उत्तर प्रदेश. क्रिटिकल थिंकिंग या क्षेत्रामध्ये देखील 1 नंबरला आहे उत्तर प्रदेश.
इंग्रजी भाषा या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र 1 नंबरला आहे आणि एकूण रोजगाराच्या बाबतीमध्ये या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र या ठिकाणी अव्वल स्थानी आहे. या गोष्टींमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. रिपोर्टचं नाव आहे इंडिया स्किल्स रिपोर्ट 2025. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4 विचारला जाऊ शकतो. भारताचे नवीन केंद्रीय महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 4 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अरविंद श्रीवास्तव असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अरविंद श्रीवास्तव असं त्यांचं नाव आहे. भारताचे नवीन केंद्रीय महसूल सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात, तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. पहा, बऱ्याच वेळेला मी सांगत आलोय, तुम्ही किती अभ्यास करता हे महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती तुम्ही रिव्हिजन किती वेळा मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य बनलेत संजय कुमार मिश्रा. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत CS शेट्टी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव बनलेत निधी तिवारी. राष्ट्रकुल राष्ट्रांच्या 7व्या सरचिटणीसपदी शर्ली बॉचवे यांची नियुक्ती झाली. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत मोहसिन नकवी. अग्निशमन आणि बचाव सेवांचे महासंचालक बनलेत सीमा अग्रवाल. 23व्या भारतीय कायदा आयोगाचे पूर्णवेळ सदस्य बनलेत हितेश जैन. 23व्या विधी आयोगाचे अध्यक्ष बनलेत दिनेश माहेश्वरी. भारतीय भारोत्तोलन महासंघाचे अध्यक्ष बनलेत मीराबाई चानू आणि भारतीय नवीन महसूल सचिव बनलेत अरविंद श्रीवास्तव असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. कोणता देश भारताला 2 बुलेट ट्रेन गिफ्ट देणार आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जपान देश हा या ठिकाणी आपल्या प्यारा भारताला 2 बुलेट ट्रेन ॲज अ गिफ्ट फॉर्मॅटमध्ये देणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडोर बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी जपान ही या ठिकाणी 2 बुलेट ट्रेन गिफ्ट देणार आहे. 2026च्या सुरुवातीला हे मिळणार आहेत. E5 आणि E3 या सिरीजमधील या मालिकेतील प्रत्येकी एक मोफत जपान ट्रेन या ठिकाणी देणार आहे. तिसरा या ठिकाणी महत्त्वाची पॉईंट लिहून घ्या याच्या संदर्भात. भारतातील पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई ते अहमदाबादमध्ये धावणार आहे. 14 सप्टेंबर 2017ला या प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी याचं या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कोणता देश देणार आहे गिफ्ट या ठिकाणी 2 ट्रेन? तर जपान. तर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न. द चीफ मिनिस्टर अँड द स्पाय नावाचे एक पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. फोटोवरून तुम्हाला लक्षात आलं असेल AS दुलत असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? AS दुलत असं त्यांचं नाव आहे. मला कमेंट करून सांगा, प्रत्येक एक्झाममध्ये एक तरी प्रश्न हा पुस्तक आणि लेखक या कॅटेगरीमधील विचारला जात आहे आजकालच्या एक्झाम्समध्ये, बरोबर. याच्यावरती जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल, जानेवारीपासून आत्तापर्यंत एप्रिलपर्यंत जे काही लेटेस्ट बुक्स या ठिकाणी पब्लिश झालेले आहेत त्यांचे ऑथर कोण आहेत, पुस्तकाच्या फोटो सकट तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करू. पाहूया पुढचा प्रश्न. AIIB याचे नवीन व्हाईस प्रेसिडेंट उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अजय भूषण पांडे असं त्यांचं नाव आहे. ABP, बरोबर. अजय भूषण पांडे असं त्यांचं नाव आहे. तुम्ही म्हणताल की सर AIIB याचा नेमका फुल फॉर्म काय आहे? तर लिहून घ्या. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक. मराठीमध्ये म्हणता येईल आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक. ज्या बँकेची निर्मिती 16 जानेवारी 2016ला झाली. मुख्यालय आहे बीजिंग, चायना या ठिकाणी आणि वर्तमानमधील अध्यक्ष आहेत जिन लुकिन आणि उपाध्यक्ष बनलेले आहेत अजय भूषण पांडे. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्याने DPS वेटलँडला फ्लेमिंगो संवर्धन राखीव म्हणून डिक्लेअर केलेलं आहे, घोषित केलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यामध्ये पर्टिक्युलरली नवी मुंबई या ठिकाणच्या DPS वेटलँडला फ्लेमिंगो संवर्धन राखीव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. राज्य वन्यजीव मंडळाने DPS फ्लेमिंगो तलावाला संवर्धन राखीव म्हणून घोषित करण्यासाठी अधिकृत मान्यता दिली आहे. ठाणे क्रिक फ्लेमिंगो अभयारण्याशी जोडलेले हे पहिले पाणथळ क्षेत्र आहे जिथे अशा प्रकारचं संरक्षण मिळालेलं आहे आणि सी वुड्स नवी मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी हे स्थित आहे. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न. राष्ट्रीय शिक्षण धोरण ज्याला आपण बोलतो
NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, बरोबर. तर NEP राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये टिंबटिंब ही तिसरी भाषा म्हणून सक्तीची भाषा करण्यात आलेली आहे. तर पर्याय क्रमांक डी हिंदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तरी एक पॉईंट लिहून घ्या. सध्या या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत फक्त मराठी आणि इंग्रजी या 2 भाषा मॅन्डेटरी आहेत, कंपल्सरी आहेत, म्हणजेच अनिवार्य आहेत, बरोबर. पुढचा प्रश्न 2024 मध्ये जगातील सर्वोत्तम रुग्णालयांमध्ये एम्स दिल्ली या रुग्णालयाचा कितव्या क्रमांकावरती या ठिकाणी स्थान आहे. तर पर्याय क्रमांक सी 97व्या क्रमांकावरती या ठिकाणी स्थान आहे एम्स दिल्लीचं. कशामध्ये? जगातील सर्वोत्तम रुग्णालयांमध्ये, बरोबर. बेस्ट हॉस्पिटल्स इन द वर्ल्ड या कॅटेगरीमध्ये 2024च्या. पुढचा प्रश्न डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांवरती कारवाई करण्यासाठी ऑपरेशन चक्र 5 कोणी सुरू केलेलं आहे. तर पर्याय क्रमांक बी सोपं लक्षात ठेवा, सी फॉर चक्र, सी फॉर CBI, बरोबर. तर CBIने या ठिकाणी ऑपरेशन चक्र सुरू केलेलं आहे. या ऑपरेशन चक्र 5चा उद्देश काय आहे? आंतरराष्ट्रीय संघटित सायबर गुन्ह्यांचा मुकाबला करणे. कमेंट करून सांगा CBIचा फुल फॉर्म काय, CBIची स्थापना केव्हा झाली आणि CBIचे वर्तमानमधील चेअरमॅन कोण आहेत. शेवटचा प्रश्न कोणत्या राज्यातील पारंपरिक वाद्ये बनारसी शहनाई आणि बनारसी तबला यांना भौगोलिक संकेत GI टॅग या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर स्वाभाविक आहे पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, दरवर्षी जागतिक यकृत दिवस वर्ल्ड लिव्हर डे केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 15 एप्रिल, 17 एप्रिल, 19 एप्रिल की 21 एप्रिल. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह, 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस, 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस, 9 एप्रिल जलसंधारण दिवस, 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो, 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस, 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस, 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. ठीक आहे.